तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्लॉगमध्ये, ज्याची सुरुवात मी व्हिडिओपासून करते. तर व्हिडिओ बनवायची आहे मला आता, ज्याची मी जवळपास सगळी प्रिपरेशन केली आहे. आता फक्त ना बनवायची बाकी आहे. मी शोधते माझा ॲप्रन, कारण की इकडे बघा व्हिडिओची जे सुरुवात आहे दही लावून ठेवली मी इथं. तर मला व्हिडिओसाठी काय काय आणलं मी बघा. ये सॉरी, मी दहीवाले चाकूनेच कापला आणि कसा दिसते. बटाटा उकडलेला, कांदा टोमॅटो उलटा दाखवला, कोई बात नाही, मी तो हुई ऐसी. ओके, ही तिखट चटणी, त्याच्यानंतर ही गोडवाली चटणी ना, हा दही. दही मी जो आहे ना यावाले चॉपर मध्ये थोडं हे केलंय, कारण दही ना आपण डायरेक्ट तर टाकू शकत नाही अशा गोष्टी ना. तो कसं आपल्याला थोडा ब्लेंड झालेला पाहिजे असतं ना, मग एक तर मिक्सर मध्ये करा सरळ, एक तर याच्यान करा. मी ना तो असं काय बोलतात त्याला, तो मिक्स करायचा असतं त्याच्याने करायचो, किती मेहनत लागते, याच्याने किती मेहनत वाचते. सो हे तुम्ही करू शकता. अनार हे इसमें, आणि याच्यात पुऱ्या आणि शेव आहे. चलो आता व्हिडिओची सुरुवात करू. तर इकडे बघा, खूप गंदगी नंतर म्हणजे मेस झाली बनवताना. आपली रेसिपी डन. आता हिचा व्हिडिओ घ्यायचा बाकी आहे, बस व्हिडिओ घेता आणि मग काय एडिटिंग करीन. चला तर टेस्ट करूया. जवळपास शेवपूस काय, पण दही मुलं एक अलग टेस्ट येतं. मला आता आवडलं. माझं कुकिंग चॅनलवर ये वाली व्हिडिओ बघा आली असेल, नक्की ट्राय करा. काहीतरी अलग, थोडासा अलग आहे पण हाय. चालू आता आईला खावतो. हे लाजालू खाऊन सांग कशी आले. अख्खी काय एकदाच खायची असतं. हे आई आवरी कॅमेरा शेजारी कशी असू सांग आता, कशी आहे? पटली नाही पटली? बरं तुम्हाला फेक रिव्ह्यू वाटव. आमची आई पकीड असते यार, मी काय करू. खा घे बस झालं, मी जास्त नाही खात. वाव पडला. मस्त आहे. अजून एक रेसिपी जी थोडी याच काइंड ऑफ आहे, ती बनवायची आहे. ती लवकर नाही टाकणार टायमावर, थोडी याच टाईपची आहे म्हणून. पण त्याचे पहिले जरा व्हिडिओ एडिट करून टाकायला जमतं का बघतो. 4चे पहिले व्हिडिओ एडिट झाला तर मी टाकेन, पण त्याचे पहिले माझ्या फ्रेंडचा कॉल पण येईल. तो अर्धा तास तरी असणार. ह्या टायमाला कॉल येते तिचा, तर बघू आता. कॉलने स्किप करणार नाही सर. तर ना नेक्स्ट रेसिपीसाठी ना मला कोण पाहिजे होता असं वाला. मी काय जुगाड लावले माहिती आहे, कोण राहत नव्हतं तर इथं गमाने चिपकवला. थोडासाच गम लावला आहे, हार्मफुल नाही आहे, ठीक आहे. तर गमचा काही संबंधच येणार नाही म्हणून बाहेरशा लावले. आता काय करू बाई, मला कोण बनवायलाच जमून नाही ना. आता वैताग घालता व्हिडिओ बघायला कसा बनवायचा, मी जुगाड दिला. आता इकडे बघा, ही रेसिपी तुम्हाला दिसताना जाम ऑर्डिनरी दिसत असेल, पण टेस्ट काय लागते ब्रो हिची, एक नंबर टेस्ट लागते. मी एक्सपेक्ट पण नव्हता केला, जाम भारी लागते यार. चालू ही पण आईला देता. हे सध्या कसं जरा मी विचार करून खाता, एवढी एक्सरसाइज करायला लागते, सो विचार करूनच खावा. हे पण आईलाच जाऊन देता होता, थोडासा खाता म्हणजे जाम भारी लागतो ॲक्च्युली. तुम्ही जर ही वाली रेसिपी ट्राय केली ना, तर योवाला शेव मुरमुरा जो येतो ना फिकावाला, नक्की इजानेच ट्राय करा, जाम भारी लागतं. ना चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर मी टाकेन किंवा लिंक देते, चॅनलवर आहे. पाहिजे असेल तर कमेंट करा, जाम भारी. यम यम झालते आजच्या दोन्ही रेसिपी. आणि हां या तर होणारच नाही, हे तर हो गाई. आता साफ करतो आणि चाललं. 2 रेसिपीज झाल्या, अजून एक बनवू शकतो कारण पापड्या राहिल्या.
अजून काहीतरी एक बनवीन बघले जाम ती मनाला ललचवणारी रेसिपी आहे. सो मी ट्राय करायची इच्छा आहे, पण ना मला समजलीच नाही. ते फूड ब्लॉगर असतात बघा, त्यावेळी स्ट्रीटवाला टाकतात, तर त्यावेळी तो मसाला कसा बनवला त्यात समजत नाही. जरासं डोका लावून जरा विचार करीन आणि मग ती रेसिपी बनवायचा ट्राय करेन. हा लिटरली माझा आजचा अख्खा दिवस ना रेसिपीतच गेलेला आहे, कोई नाही. आणि आता मी जे आहे ना म्हणजे रेसिपीसाठी जे अनार ठेवलेलं मी ने डाळीम ते खातो, कारण की गाडी रेसिपी आता काय गरज नाही त्यांची. मी थोडा पण नव्हता खाल्ला का बरं. रेसिपी माझ्या अजून बनवायची इच्छा होती, त्याने डाळिंब यूज झाला असता, पण इच्छा मेली, खपली ती. सो आता या खाता. आणि माझ्याला ना ब्रेड आणायला जायचं आहे. सो बघू, कपडे बदलायला लागतील, थोडं लांब जायचं आहे ना. सो कपडे बदलतो आणि जातो. त्याच्यानंतर बघू आल्यावर एक्सरसाइज करेन. मग आणि मीनी ना दुकानात जायचा प्लॅन ड्रॉप केला, कारण मला वाटत नाही उद्या काय करायचं. ब्रेडवाली रेसिपी बनवायची आहे अजून एक डोक्यात रेसिपी, ती बनवेन. त्याच्यामुळे बरं गुरुवारी वगैरेच जाते आता. मग आता आलो एक्सरसाइज करायला. तर आज पण आलो आपण सायकल चालवायला. बघू आता किती वेळ चालवेन माहीत नाही. लागल. आणि रिदनला सांगलं एक्सरसाइज करायला. बघू आता जर नीट करतं का. आता मी त्याला स्ट्रेच करतो बा आपण पाय, ते करायला सांगलं. आता बघा कसं करतं. रिदन दाखव कसं स्ट्रेच करतं. स्ट्रेच काय होतं मला तुझं, नीट कर ना. अजून झुक बेटे पुष्पा, झुक साले. याला करून दाखवायला लागेल एक्झॅक्ट. रिदान कांगारू जागेवर जम्प करायला सांगितलंय यानं मी अख्खे का फिरताना कांगारू. सायकल तो हो गई. आता थोडा बॅकची एक्सरसाइज आणि त्याच्यानंतर योगा. मी माहिती आहे यो मिरर आहे ना, त्याच्या पायी जरा ना एक या वाढतो असा की भाई कर लेंगे, आणि स्वतःला बघून एक मजा येतं. चलो आता करता. या मी दाखवणार नाही, जेव्हा प्रॉपर करा एकदम म्हणजे व्यवस्थित करीन ना तेव्हा दाखवेन. कारण की आता मला टेक्निक कसं ॲक्च्युली राहायला पाहिजे ते वगैरे माहीत नाही ना. स्वतः नीट बघून येईन मग दाखवतो. एक्सरसाइज डन आहे. थोडी कमी केली आज, कारण की ना तिथं जमत नाही करायला. छोटी छोटी दगडं ना ती टोचतात. मग बघू रूममध्ये जाऊन करेन. चलो बाई, आपल्याला जे गरजेचं ते केलं. आता आपल्या झाडाला जे गरजेचं आहे ते करू दे. पाणी टाकायला आल्यावर पेरूला ठीक आहे. यार एक काम करता होता ना, लवकरात लवकर या इथे येऊन साफ करायचं ना, तर साफ करेन. आणि जिथं आईचं या वगैरे टाकतात ना फुला, तिथली माती मस्त आलेली असेल ना, जिथं आता कधीपासून टाकतात. सो माती तर सुपीकच झाली असेल तिथली, ती माती चांगली आहे म्हणून आणून इथं पेरूला टाकेन. बघू, याच्यासाठी एक पुरा डेडिकेटेड व्लॉग येईल म्हणून मी आज केला नाही. आज म्हणजे ही गोष्ट केलेली नाही तर केली असती. आता आई असा हांडा वगैरे भरून नाही ठेवत, नाही तर या झाडांना पण मी पाणी टाकलं असतं. आता मी पाणी कुठले आवरे एक एक मागा थोडी ना आणू यांच्यासाठी. सो आता एक तर ना या बोरिंग लावल्यावर मीच भरून ठेवत ना. बघू आता. हे बाई इथे ना देवाने जे हार घालतो ती वाली फुलं टाकतात, तिथे टाकतात. सो या इथे तर आता टाकायला लागले. मेन मला तिथली माती पाहिजे, पण बघू जमली तर इथली पण नेतो, फुला पण नेतो. आई शपथ, आफ्टर जमाने मी पीठ मलत घेतली आहे. कसलं गव्हाचं. मीने आतापर्यंत का माझ्या पुरे लाईफमध्ये 3 ते 4 वेळा मल्ला असेल बस. अभी तो कुछ आदत भी नहीं, कुछ पता नहीं, मैं कर रही हूँ. आईने सांगितलं मी करत आहो. सिंपल. कारण की मला पराठा खायचा आहे ना. सध्या एक्सरसाइज करून आल्यावर ना माझी पुरी हवा टाईट आहे, माझा हात हिलत नाही आहे, पण तरी पण करेन. और एक एक्सरसाइज हो जाएगी ना ये. अरे भाई या माणसांचं काय मला बा. आता मी पिठाने मी एक नंबरची क्लमझी गर्ल.
हे बघ वा हे साबित झाला. मी पक्की मागतो कोणती पण गोष्ट करताना. आता बघा तरी पण मी साफ केला, पण हे दही तर आहेच अंगाला. आई मला दुकानवर येतं, दुकानवर मीन्स मेडिकल, बाबूला या आणायला. आता मला असं जायला नाही, काय बोलू या माणसांनाशी ना, इज्जत घालवतात माझी. एक सेकंड, तसं मी तुम्हाला दाखवतो म्हणजे बरेच लोकांना दाखवतात, तशी पण इज्जत जातं, सोडा मग आता. पण तरी इकडे कसं ओळखीची माणसं. आईने मला जे प्रॉपर कामाला लावलं बस. आता हे मसाला पण मनच रेडी करायला सांग, मनच खायचं. मीठ ना मी बटाट्यान पका टाकले म्हणून पहिले कालवतो, त्याच्यानंतर बघतो मिठाची गरज आहे का नाही. आज आईने जरा पराठे में गडबड कर दी लाटायला, पण जाऊ दे, जसा बी असो मिस्टेक झाली. चला तर आजचा ब्लॉग एवढाच. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.